श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. होळी पौर्णिमा, होलिका उत्सव, होलिका दहन, शिमगा, फाग, कामदहन आणि फाल्गुन उत्सव अशा विविध नावाने ओळखला जातो. सर्व मतभेद विसरून एकाच रंगात न्हावून निघणारा हा सण लवकरच येत आहे. तर या होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, तसेच काही सेवा देखील करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते. पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा पैसा येण्यासाठी जागाच नसते. तसेच मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही. नोकरीत देखील पाहिजे तसं यश मिळत नाही. घरामध्ये आजारपण सतत चालूच असतं. यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा करण्यात येतो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 24 मार्चला सकाळी 9:54 सुरू होणार असून 25 मार्चला दुपारी 12:29 पर्यंत असणार आहे. अशा वेळी धर्मशास्त्रानुसार उदय तिथीनुसार होलिका दहन 24 मार्चला असणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते. तर 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. याला धुलीवंदन तर काही ठिकाणी धुळवड असंही म्हटलं जातं. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी आहे तर 24 मार्चला रात्री 11:31 पासून रात्री 12:27 पर्यंत आपल्याला पूजा करता येणार आहे. यंदा होलिका दहन पूजेसाठी 1 तास 14 मिनिटांचा वेळ हा असणार आहे. होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकेला अर्पण करताना आपण पाहतो. याचं कारण म्हणजे त्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेली आर्थिक नकारात्मकता. काहीही आणि कितीही केलं तरीही पैसा या व्यक्तींना कायम पाठ दाखवतो. त्यामुळेच होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न तर होतेच आणि घरात सुख शांती आणि समृद्धी देखील नांदू लागते. तसेच आपण हे जे काही मंत्र आहे ते मंत्र देखील आपण होलिका दहनाच्या वेळेस म्हणायचे आहे. जर तुमची खूप दिवसाची अडलेली कामे असतील आणि ती पूर्ण होतच नसतील, काही केल्या कामामध्ये अडचणी अडथळे हे येतच असतील तर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि अळशी भरून होलिका दहनाच्या वेळी अग्नीला अर्पण करायचे आहे. या उपायाने बिघडलेली कामे पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात देखील होते. तसेच आर्थिक संकटांतून जर आपल्याला सुटका हवी असेल तर उसाला होलिका दहनाचा अग्नी दाखवून घराच्या नैऋत्य दिशेला उभा करावा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. तसेच जर तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती हवी असेल तर या प्रगतीसाठी होलिका दहनाच्या वेळी गव्हाच्या 3 लोंब्या आणि जवसाच्या 6 लोंब्या घेऊन या आगीत थोडेसे जाळा. यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. वस्त्र घेताना नवीनच लाल वस्त्र घ्यायचं आहे. अर्ध्या ज्या काही लांबीच्या लोंब्या आहेत त्या आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायच्या आहे आणि आपण जिथे काम करतो, जिथे व्यवसायाची जागा असेल त्या ठिकाणी आपल्याला या बांधायच्या आहे की ज्यामुळे आपला व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालेल व त्यामध्ये कोणतीही अडचणी अडथळे हे येणार नाहीत. भरपूर वेळा घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं. लहान मुले आजारी पडतात किंवा मोठी माणसे ही आजारी पडतात. एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती हा आजारी पडत असतो. तर हे आपल्या घरामध्ये जी काही आजारपण आहे तसेच जी काही नकारात्मकता नजरबाधा आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी 10 कडुलिंबाची पाने घ्यायची आहे. तसेच 6 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा साबूत आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे. त्यानंतर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर आपल्याला त्याच्या 2 वड्या घ्यायच्या आहे. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला हे 5 वेळा उतरवायचे आहे. जो व्यक्ती आजारी आहे किंवा एखादा मुलगा खूप चिडचिड करतो, रागवत असतो किंवा आपल्याला वाटत असेल की याला नजरबाधा झालेली आहे तर अशा व्यक्तीवरून आपल्याला हे सर्व 5 वेळा उतरायचं आहे आणि आपल्याला होलिकाच्या आगीत हे सर्व टाकायचं आहे. अगदी तुम्ही हा उपाय घरी केला तरी पण चालेल. घरीच तुम्ही हे सर्व करून घ्या आणि नंतर तुम्ही जिथे होलिका दहन करायला जाशाल त्या आगीमध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे. त्यामुळे त्या मुलाला जी काही इडापिडा
झालेली आहे किंवा जी काही आजारपण झालेलं आहे ते पूर्णतः दूर होईल. अगदी घरामधील मोठी व्यक्ती असो, ती देखील आजारी असेल किंवा तिला देखील नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हाच उपाय करायचा आहे. तसेच जीवनात सुख समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या वेळी जव आणि तांदळाचे काही धान्य अग्नीत अर्पण करावे. या उपायाने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहील. जेव्हा तुम्ही होलिका दहन करायला जाशाल तेव्हा या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आपल्याला थोडे जव आणि तांदळाचे काही दाणे हे अर्पण करायचे आहे. तांदळाचे दाणे अर्पण करताना ते आपल्याला दाणे अख्खे घ्यायचे आहे. अगदी 5 तांदळाचे दाणे आणि 5 जव घेतले तरी पण चालेल. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल व घरामध्ये पैशाची जी काही कमतरता आहे ती भासणार नाही. तसेच आपण या सर्व वस्तू अग्नीमध्ये टाकत असतो, होलिका दहनामध्ये टाकत असतो, तेव्हा आपल्याला काही मंत्रांचा जप करणे देखील आवश्यक आहे. अगदी 11 वेळा तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल, पण आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, मग आजारी व्यक्तीवरून तुम्ही ते उतरवलं असेल मग त्याच्यासाठी देखील तुम्ही मनोकामना करायची आहे. तर होलिकासाठी आपल्याला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम होलिकाय नमः, ओम होलिकाय नमः. तसेच तुम्ही ओम प्रल्हादाय नमः किंवा ओम नरसिंहाय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. हा भगवान नरसिंहासाठी मंत्र आहे आणि जर हा शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम होलिकाय नमः कोणतीही वस्तू अग्नीत टाकत असता तेव्हा फक्त ओम होलिकाय नमः असे म्हटले तरी पण चालेल. यामुळे जी काही इडापिडा आहे ती पूर्णतः दूर होईल. घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.